कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा, घटस्थापनेची पण तयारी व्हायची असेल ना अजून? हो, 1-2-3 कामं झाली की मग आपण जाऊ। तर आपण मग कधी करणार आपण घटस्थापना? नाही म्हणजे तयारी झालीच आहे। मी पहाटे उठले होते ना तेव्हा मैथिली मावशी सुद्धा उठल्या होत्या, मग आम्ही दोघींनी मिळून तयारी केली आहे। आता बघा, हे पुरणपोळ्या होत आल्या, प्रसादाचा शिरा झालाय, कटाची आमटी झाली आहे। हे एवढं झालं ना की मी थोडी भांडी आहेत तेवढी घासून घेते, ओटा आवरते, मग आपण जाऊन पूजा करूया। तर पण तू एकटी का करतेस ही सगळी कामं? फाल्गुनी कुठे? अहो, त्यांच्या हाताला लागला ना, असं काय करताय? त्या कसं करतील? आणि केतकी काकू? जिना काल खूप दगदग झाली आहे, इंद्राणी आत्यांबरोबर होत्या ना, त्यामुळे आराम करत असतील। तर मला हे सगळं काहीतरी जरा वेगळं दिसतंय। मी बोलतो काकूशी। अहो काय, ऐका ना, तेजस तू चाय घेशील ना? हो काकूबा तुम्ही? हो मी घेते, पण मी करते चहा, तू बस। नाही, मी करते। अगं हात दुखतोय ना तुझा, मग कशाला उगाच? एवढे काही नाहीये काकूमा, मी करते। ताई तुम्ही सुद्धा बसा, हे एवढं झालं की मी ठेवते चहा। फाल्गुनी तिला थांबवायला सांग आणि तू कर सगळ्यांसाठी चहा। काकू काय चाललंय सगळं? अहो ऐका ना तुम्ही। नेत्रा, पुरणपोळ्या बनवतेस ना? हो मी मस्त 4-5 पुरणपोळ्या खाणार आहे। हो चालेल। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग। इंद्राणी या। बरं नेत्र, आपण घटस्थापनेची पूजा लवकर आटपूया, नाही म्हणजे इंद्राणींना आराम करता येईल। हो चालेल। अत्यासासू, चला मी तुम्हाला देवघरात घेऊन जाते। ताई थांबा, तुम्ही सगळे इथेच थांबा, मी आलेच। काय झालं गेलं? कुठे गेली ती? रीमाला उठवायला गेली असेल। अरे हो, इंद्राणी ताईंना कसं माहित असेल ना? म्हणजे काय माहित नाही? त्यांना कसं माहित असेल काकूमा? त्यांच्यापासून सगळं लपून छपून तर चाललंय। काकू काय लपवताय माझ्यापासून? काय चाललंय सगळं हे? मावशी वेळ आली आहे, चला इंद्राणी आत्यांना सत्य सांगूया, चला। नाही नको नेत्रा, प्लीज ऐक माझं। मावशी हीच योग्य वेळ आहे। नेत्रा, हे सगळं तुझं कुटुंब आहे, तू माझ्यासाठी त्यांच्या विरोधात जाऊ नकोस प्लीज। मावशी तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात आणि मी कोणाच्याही विरोधात जात नाहीये। उलट हे सगळं करून मी माझ्या कुटुंबाला एकत्र आणते। प्लीज ऐका माझं, इंद्राणी आत्यांना सत्य सांगूया। नाही ग नको, खरंच नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।